बऱ्याच कमेंट्स आलत्या झटपट तयार होणारी कुठलीही पूर्वतयारी न करता चिकन बिर्याणीची रेसिपी दाखवा। म्हणूनच मी आज तुमच्याशी ही खास रेसिपी शेअर करत आहे। ही बिर्याणी आपण फक्त 15 ते 20 मिनिटात बनवणार आहोत आणि ही खूप कमी मेहनतीत आणि खूप चटपटीत तयार होते। तसेच कुकरमध्ये बनवून देखील तुम्ही पाहू शकाल ही किती छान मोकळी सुटसुटीत झालेली आहे। तर आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे यात आपल्याला तांदूळ भिजत ठेवण्याची वगैरे गरज नाही आहे किंवा चिकन मॅग्नेट करण्यासाठी ठेवायचं नाही आहे। खूप म्हणजे खूप झटपट आपण ही कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहोत। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी अमृता, कणेक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। तसेच तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून येणाऱ्या रेसिपीज पाहायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे मी इकडे रेसिपी अपलोड केली की सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमची कुठलीही रेसिपी मिस नाही होणार। तर लगेच ही झटपट तयार होणारी चिकन बिर्याणी कशी बनवायची हे आपण पाहूयात। तर चिकन बिर्याणीसाठी 600 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे मी। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर या लेग पीसला असे कट लावून घेतलेले आहे, म्हणजे मसाला आतपर्यंत व्यवस्थित पोहोचेल। आणि आता आपल्याला यात 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचा आहे, 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचा आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने मेजरमेंट घेतलेला आहे मी। यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा आहे, तसेच 4 टेबलस्पून दही घालायचं आहे। वजनी 100 ग्रॅम दही असेल हे। आणि हे सर्व जिन्नस आता चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे, व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे। आता तुम्ही म्हणाल की हे तर मॅग्नेट केल्यासारखंच झालं, पण नाही, आपल्याला हे फक्त 5 ते 6 मिनिटासाठी असं मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे, म्हणजे चिकन मसाल्यात व्यवस्थित मुरेल आणि बिर्याणीची टेस्ट वाढेल। सर्व मसाले आणि दही चिकनला असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मी। यात आपण 5 ते 7 मिनिटासाठी साईडला ठेवूयात। तोवर लगेच आता आपल्याला 2 मोठ्या आकाराचे कांदे घेऊन त्याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे। जाड बिलकुल काटायचे नाही आहेत कांदे, आपल्याला खूप पातळ पातळ काप करून घ्यायचे आहेत। पातळ काप केल्याने कांदे लवकर फ्राय होतात आणि छान क्रिस्पी देखील होतात। त्यामुळे तुम्ही पाहू शकाल मी असे पातळ पातळ कांदे कट करून घेते। सर्व कांदा आता मी अशा प्रकारे पातळ पातळ कट करून घेतलेला आहे। आता बिर्याणीतली एक महत्त्वाची स्टेप म्हणजे कांदे आपल्याला असे मोकळे मोकळे करून घ्यायचे आहे। जर आपण कांदे असेच ठेवले तर व्यवस्थित फ्राय होत नाही ते, त्यामुळे कांदा असा सगळा सुट्टा सुट्टा करून घेतलेला आहे मी। हा आता आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी कुकर गॅसवरती ठेवला आहे आणि त्यात पळीने 4 पळी तेल घालते। कपाने 1/4 कप तेल घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपल्याला यात कांदा घालायचा आहे। सुरुवातीला हे तेल थोडंसं कमी वाटतं, पण जसा जसा कांदा तळत जातो तसं तसं तेल दिसू लागतं। गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती कांदा आपल्याला आता सोनेरी कलरचा होईस्तोवर तळून घ्यायचा आहे। याला अधूनमधून असं हलवत राहायचं आहे। कांदा कसा सॉफ्ट झाला आहे, पण याला अजून कलर आलेला नाही आहे। कांदा व्यवस्थित तळतोय तोवर आपण काही खडे मसाले काढून घेऊयात। तर आपल्याला एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे, 2 तमालपत्र घ्यायचे आहे, 1 चमचा शहा जिरे घ्यायचे आहे, 5 ते 6 लवंग घ्यायचे आहे, 7 ते 8 काळी मिरी घ्यायची आहे, 4 हिरवी इलायची आणि 1 मसाला इलायची घ्यायची आहे। तसेच लगेच आता आपल्याला तांदूळ देखील काढून घ्यायचे आहे। 2 कप तांदूळ घेतलेले आहे मी। वजनी हे 450 ते 500 ग्रॅमच्या आसपास तांदूळ आहे। हे तांदूळ आता आपल्याला 4-5 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला पाणी घालून भिजत वगैरे घालायचं नाही आहे। जर आपण तांदूळ पाण्यात भिजत ठेवला तर बिर्याणी आपण कुकरमध्ये बनवतोय, त्यामुळे त्याचे तुकडे पडू शकतात। त्यामुळे तांदूळ भिजत ठेवायचे नाही आहे, फक्त धुवून साईडला ठेवायचे आहे। तांदूळ धुवून घेईपर्यंत आपला कांदा देखील व्यवस्थित तळलेला आहे, छान सोनेरी कलर आलेला आहे याला, तुम्ही पाहू शकाल। कांदा आता आपल्याला काढून घ्यायचा आहे। कांदा जास्त जाळायचा नाही आहे, नाहीतर मग कडसर लागतो कांदा। सर्व कांदा मी काढून घेतलेला आहे। यात आता 5 ते 6 काजू देखील तळून घेते मी, गार्निशिंगसाठी फक्त, ऑप्शनल आहे काजू बिलकुल। काजू देखील थोडेसे तळलेले आहे, हे देखील मी आता काढून घेते। आता आपण जे खडे मसाले घेतलेले आहे ते सर्व मसाले आपल्याला तेलात घालायचे आहे। खडे मसाले थोडेसे तळले गेले की लगेच आता आपल्याला यात चिकन घालायचं आहे। सर्व चिकन घातलेलं आहे मी। आता चिकन आपल्याला तेलात 2-3 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे। चिकन आपल्याला जास्त शिजवायचं वगैरे नाही आहे, फक्त आपण जे मसाल्याची लेयर लावलेली आहे याला, त्यावरती ही लेयर अशी चिटकून राहिली पाहिजे। तुम्ही पाहू शकाल यावरचा मसाला बिलकुल सेपरेट झालेला नाही आहे, हा असाच राहिला पाहिजे। यासाठी हे आपल्याला 2-3 मिनिट छान तेलात परतवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला
यावरती 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या आहे, पुदिना घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, तसेच तळलेला कांदा थोडासा कुस्करून घालायचा आहे आणि त्यानंतर धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला यावरती घालायचे आहे। बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी। तांदूळ असे थोडेसे पसरवून घ्यायचे आहे। त्यानंतर परत आता यावरती तळलेला कांदा घालायचा आहे खूप सारा, पुदिना घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आहे, बिर्याणी मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आणि पाणी घालायचं आहे 2 कप। जेवढे तांदूळ घेतले तेवढंच पाणी घ्यायचं आहे। परत आता यावरती थोडंसं मीठ आपल्याला भुरभुरायचं आहे वरून। 10 ते 12 केशरच्या काड्या भिजत घातलेल्या होत्या दुधात मी, त्या देखील घातलेल्या आहेत। यामुळे खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीला। परत तळलेला कांदा घालायचा आहे, गार्निशिंगसाठी जे काजू तळलेले आहेत ते देखील घालायचे आहे आणि 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून मीडियम टू हाय फ्लेमवरती कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत फक्त। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या आणि कुकर थंड झाला की आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट परत हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। यामुळे यातली जी गरम वाफ असते ती सर्व निघून जाते आणि यातला स्टार्च कमी होतो आणि बिर्याणी छान मोकळी सुटसुटीत होते। बिर्याणी आता आपली सर्व करण्यासाठी रेडी आहे। खूप छान मोकळी सुटसुटीत झालेली आहे बिर्याणी, तुम्ही पाहू शकाल। ही अजून थोडीशी थंड झाली की अजून छान मोकळी सुटसुटीत होते। बिर्याणी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तांदळाचा एक ना एक कण असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे, तुम्ही पाहू शकाल आणि खायला देखील ही बिर्याणी जबरदस्त लागते। ही तुम्ही काकडे आणि कांद्याच्या कोशिंबीर सोबत खाऊ शकता, अप्रतिम लागते। यावर आता कोथिंबीरने थोडंसं गार्निशिंग करायचं आहे आणि बिर्याणी आपली रेडी आहे। किती जबरदस्त दिसते तुम्ही पाहू शकाल। खूप छान मऊसूत शिजलेली आणि एक ना एक कण असा मोकळा सुटसुटीत झालेली बिर्याणी आपली रेडी आहे। जेव्हा कधी तुम्हाला बिर्याणी खावीशी वाटते आणि वेळ खूप कमी आहे, तेव्हा तुम्ही ही कमी मेहनतीत कमी साहित्यात झटपट तयार होणारी बिर्याणी बनवू शकता, अप्रतिम लागते। आणि यातले चिकनचे पीसेस तर तुम्ही पाहू शकाल किती परफेक्ट शिजलेले आहे, म्हणजे एकदम जास्त गाळा झालेले नाही आहे आणि बिलकुल हार्डही नाही आहे, खूप छान सॉफ्ट शिजलेले आहेत। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही ही झटपट तयार होणारी चिकन बिर्याणी बनवू शकता आणि खाऊ शकता, अप्रतिम होती। नक्की बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला। आणि जाता जाता कशी वाटली तुम्हाला माझी ही चिकन बिर्याणीची रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। बाय बाय।